नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघतात प्रतिपक्ष. मित्रांनो, आपल्या भारतीय पत्रकारांमध्ये किंवा प्रामुख्याने मराठी पत्रकारांमध्ये एक फार आवडता शब्द आहे आणि तो शब्द आहे ऑपरेशन कमल किंवा ऑपरेशन लोटस. याचं कारण असं आहे, खरं तर मला वाटते 15-20 वर्षापूर्वी कधीतरी कर्नाटकमध्ये धर्मपाल सिंग नावाचे मुख्यमंत्री काँग्रेस पक्षाचे होते आणि काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर या दोन पक्षांच्या दोन पक्षांनी मिळून एक संयुक्त सरकार बनवलं होतं. आणि भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष विधानसभेत असताना सुद्धा त्याला विरोधी पक्षात बसावं लागलं होतं. आणि अशा वेळेला जनता दल सेक्युलर पक्षातले कुमारस्वामी, HD कुमारस्वामी म्हणजे देवेगौडांचे सुपुत्र, यांना मुख्यमंत्री पदाची लालूच दाखवून, जसं महाराष्ट्रात तुम्ही बघितलं 5 वर्षापूर्वी उद्धव ठाकरे यांना निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्री पद देतो अशी लालूच दाखवून शरद पवारांनी मतदारांच्या विरोधात जायला भाग पाडलं. ते सुद्धा एक प्रकारे कर्नाटक सारखंच होतं. कर्नाटकात ही गोष्ट पहिल्यांदा घडली की कुमारस्वामींना भाजपने 40 महिने विधानसभेचे शिल्लक आहेत, त्यामध्ये 20 महिने तुम्ही मुख्यमंत्री व्हा, 20 महिने भाजपचा मुख्यमंत्री, असं लालूच दाखवली. आणि कुमारस्वामी यांनी आपल्या पक्षाच्या आमदारांना एक एक करून धर्मपाल म्हणजे काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर या सरकारमधून बाहेर पडायला भाग पाडलं. आणि शेवटी सिद्धरामय्या हे एकटे देवेगौडांचे निकटवर्ती, जे धर्मपाल सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते, तेवढेच जनता दलामध्ये आमदार म्हणून शिल्लक राहिले. बाकी सगळे आमदार एक एक करून कुमारस्वामी यांच्याबरोबर गेले आणि धर्मपाल सरकार कोसळलं. आणि त्या जागी कुमारस्वामी यांचं सरकार आलं आणि त्यामध्ये भाजपचा उपमुख्यमंत्री होता. 20 महिन्यानंतर ते सरकार बदलावं लागलं, वगैरे वगैरे वगैरे. त्या घटनेला तत्कालीन भाजप नेते दिल्लीतले वाजपेयी अडवाणींच्या काळातले अरुण जेटली यांनी ऑपरेशन लोटस असं नाव दिलं होतं. पत्रकारांशी बोलताना जेटली म्हणाले की आम्ही या प्रकारे आमदारांना आणि जनता दलाला फूस लावली आणि ते सरकार पाडलं, त्याला ऑपरेशन कमल असं आम्ही म्हणतो. आणि त्यानंतर तो पक्ष फोडीसाठी भाजपला कायमचा चिकटलेला शब्द आहे. त्यामुळे एक दोन आमदार फोडा किंवा अख्खाच्या अख्खा शिंदेचा पक्ष किंवा अजितदादांचा पक्ष अशा गटाने फोडा, त्याला भाजपात आणा किंवा न आणा, त्याला ऑपरेशन कमल म्हणायची एक फॅशन तयार झाली. हे असं बडबडणारे लोक आहेत किंवा असलं विश्लेषण करणारे आहेत, त्यांना मला आज एक प्रश्न विचारायचा आहे की याला जर तुम्ही ऑपरेशन कमल म्हणणार असाल तर गेल्या 2 दिवसामध्ये भारतापासून हजारो मैल दूर असलेल्या कॅनडा नावाच्या देशामध्ये जे काय घडलं त्याला तुम्ही काय म्हणणार? कारण तुम्हाला माहिती आहे, कॅनडा या देशाचे जस्टिन ट्रुडो नावाचे जे पंतप्रधान आहेत, ते तिथे सोकावलेल्या खलिस्तान्यांच्या इतके आहारी गेले की जस्टिन ट्रुडो यांनी भारताशी शत्रुत्व पत्करण्यापर्यंत मजल मारली होती. भारत सरकारवर कॅनडामध्ये मारल्या गेलेल्या खलिस्तानी घातपाती आरोपींच्या खुनाचा आरोप भारत सरकारवर ठेवण्यापर्यंत जस्टिन ट्रुडो यांची मजल गेली होती. आणि तेवढ्यावर न थांबता त्यांनी कॅनडामधल्या भारतीय मुत्सद्दी जे दूतावासामध्ये आहेत त्यांची हकलपट्टी करण्यापर्यंत मजल गेली होती. आणि त्यातून जे काय आपसातलं कॅनडा भारत असं शीतयुद्ध सुरू झालं, त्याची परमावधी झाली. भारताने पण इथून कॅनडाच्या दूतावासातल्या अनेकांची हकलपट्टी केली. हा सगळा विषय यापूर्वी चर्चा होऊन गेलेला आहे. पण गंमत अशी असते, अशा गोष्टी जेव्हा होतात
तेव्हा दोन देशामध्ये इतकं टोकाचं वैर होत नाही. जस्टिन ट्रुडो यांनी एक प्रकारे पाकिस्तान सारखी भूमिका घेतली की भारत आमचा शत्रू आहे, अशा पद्धतीत जस्टिन ट्रुडो वागायला लागले. पण एक गोष्ट जस्टिन ट्रुडो विसरले, किंवा या प्रकारे उचापती करणारे पाश्चात्य देशातील अनेक मुत्सद्दी आणि राजकारणी एक गोष्ट विसरले, की ते अडवाणी, वाजपेयी किंवा नेहरू, मनमोहन सिंग, इंदिरा गांधी अशा कालखंडातला पंतप्रधानाशी त्यांचा पाला पडलेला नाही. नरेंद्र मोदी हा वेगळा माणूस आहे आणि वेगळा पंतप्रधान आहे. त्याची मुत्सद्देगिरी सुद्धा अगदी वेगळी आहे. तो उघडपणे शत्रुत्वाची भाषा बोलत नाही. पण वेळ आली आणि परिस्थिती आली तर अशा रीतीने दणका देतो की तुमचा तोल केव्हा गेला आणि तुमचा कपाळमोक्ष कधी झाला याचा सुद्धा तुम्हाला पत्ता लागत नाही. हे अमेरिकेतले, रशियातले, जगातले अनेक चीनमधले लोक ओळखतात. म्हणूनच भारताच्या पंतप्रधानपदी 10 वर्षापूर्वी नरेंद्र मोदी आल्यानंतर या सगळ्या महाशक्ती म्हणवणाऱ्या देशांनी आणि तिथल्या मुत्सद्दी व राजकारण्यांनी मोदी आणि भारताशी अतिशय सांभाळून व्यवहार सुरू केला. अकारण भारताशी वैर घ्यायचं नाही, मोदींच्या विरोधात उगाच काहीतरी कुरापती करायच्या नाहीत, हा धडा ते सगळे शिकले. दुर्दैवाने तेवढा धडा भारतातल्या अनेक राजकीय पक्ष, भाजप विरोधी पक्ष शिकले असते तर मोदींना इतक्या सहजगत्या निवडणुका लागोपाठ जिंकून तीनदा भारताचं पंतप्रधान होता आलं नसतं. पण गंमत अशी असते की गल्लीतलं क्रिकेट खेळणाऱ्याने विराट कोहली, सचिन तेंडुलकर, गावस्कर यांना आव्हान द्यावं, यासारखे भारतातले लहान मोठे प्रादेशिक आणि राष्ट्रीय पक्ष मोदींना निवडणुकीत हरवायच्या गमजा करत असतात. आणि म्हणूनच त्यांच्याच पातळीवर जाऊन पोहोचलेल्या छचोरगिरी करणाऱ्या पत्रकारांना ऑपरेशन लोटस हा शब्द आठवत असतो. आज परिस्थिती अशी आली की जे भारतीय जनता पक्षाचे चाणक्य देशातल्या विविध राज्यामध्ये निवडणुकीनंतर सत्तांतर घडवून आणतात, त्याला जो चिकटलेला शब्द होता तोच प्रयोग आता जगाच्या एका वेगळ्या देशामध्ये मोदींच्या नेतृत्वाखालच्या भारत सरकारने घडवून आणलेला आहे. जर कर्नाटक, महाराष्ट्र किंवा मध्य प्रदेश इथे जी सत्तांतरं घडली त्याला ऑपरेशन लोटस म्हणायचं असेल तर मग कॅनडात घडलंय ते काय? कारण कॅनडामध्ये तिथला पंतप्रधान, 9 वर्ष पंतप्रधान असलेला जस्टिन ट्रुडो नावाचा माणूस याने मोदींशी पंगा घेतला, कारण नसताना पंगा घेतला आणि खलिस्तान्यांच्या नादी लागून भारताशी शत्रुत्व पत्करलं. त्याचे परिणाम दिसत आहेत 1.5 वर्षामध्ये. एका वर्षामध्ये त्या जस्टिन ट्रुडोला आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा देण्याची नामुष्की आली. मला हा सगळा प्रकार 5-7 वर्षापूर्वी कर्नाटकात घडला किंवा महाराष्ट्रात घडला तसाच्या तसा आठवतोय. उद्धव ठाकरे यांचे विश्वासातले लोक, आमदार त्यांना सोडून निघून गेले, सुरत, गुवाहाटी निघून गेले. कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखाली देवे गौडांचे निष्ठावान आमदार त्यांना सोडून गेले होते आणि हे अनेक ठिकाणी झालं. आता तीच गोष्ट जर कॅनडामध्ये होत असेल तर कॅनडामध्ये काय भाजपचं सरकार येणार आहे अशातला भाग नाहीये. पण कॅनडामध्ये जस्टिन ट्रुडो हे अनेक पक्षीय आघाडीचं सरकार चालवतात आणि ते चालवताना त्यांना ज्या तडजोडी कराव्या लागतात, जशा उद्धव ठाकरेंना कराव्या लागल्या लोकसभा निवडणूक किंवा त्यानंतरची विधानसभा निवडणूक लढवताना, उद्धव ठाकरेंना आपलं हिंदुत्व गुंडाळून ठेवून मुस्लिम वक्फ बोर्डाचं समर्थन करावं लागलं, मुस्लिम लांगुलचालन करावं लागलं, भाजपच्या आणि संघाच्या हिंदुत्वाला त्यावर दोषारोप करावे लागले, सावरकरांविषयी बोलायची उद्धव ठाकरेंना भीती वाटायला लागली.
नेमकी तशीच अवस्था गेल्या वर्ष दीड वर्षामध्ये कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांची झाली. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये उघडपणे जस्टिन ट्रुडो किंवा कॅनडाच्या विरोधात एक चकार शब्द मोदी बोलत नव्हते, की मोदींचे परराष्ट्र मंत्री जयशंकर बोलत नव्हते. पण अशा गोष्टी आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या राजकारणामध्ये अतिशय सावधपणे हालचाली कराव्या लागतात. आणि कमीत कमी बोलायचं आणि जास्तीत जास्त करायचं, याला डिप्लोमसी किंवा मुत्सद्देगिरी म्हणतात. हीच गोष्ट जस्टिन ट्रुडो विसरला, पण मोदी आणि एस जयशंकर विसरलेले नव्हते. त्यामुळे ज्या प्रकारे भारताला अपमानित करण्याचा आणि भारताशी शत्रुत्व पत्करण्याचा डाव खलिस्तान्यांच्या नादी लागून जस्टिन ट्रुडो खेळत होते, त्याची किंमत आता त्यांना मोजायला लागली. कारण अर्थातच तुम्हाला माहिती असलं पाहिजे की 100-150 वर्षाच्या आधीपासून कॅनडामध्ये मोठ्या प्रमाणावर शीख लोक जाऊन स्थायिक झालेले आहेत. भारतीय वंशाचे शीख लोक यांनी आज कॅनडामध्ये आपला असा एक स्वतंत्र राजकीय पक्ष बनवलेला आहे. आणि त्या पक्षाचे जे सदस्य तिथल्या संसदेमध्ये निवडून येतात, त्यांचाही पाठिंबा असल्यामुळेच जस्टिन ट्रुडो हे तिथे पंतप्रधान होऊ शकत होते. त्यांचे वडीलही मला वाटते पंतप्रधान होते. पण मुद्दा असा आहे की हे सगळं करताना, आपली सत्ता टिकवताना राष्ट्रीय हिताचा कुठल्याही राष्ट्रप्रमुखाने बळी द्यायचा नसतो. खलिस्तान्यांच्या नादी लागून आपलं पद टिकवताना जस्टिन ट्रुडो यांनी भारताशी वैर पत्करण्याची गरज नव्हती. मला एक जुना आठवण येते की ज्या वेळेला वाजपेयी हे 1998 मध्ये पंतप्रधान झाले, तेव्हा त्यांनी निवडणूक पूर्व अशी तमिळनाडूतल्या अण्णा द्रमुक बरोबर आघाडी केलेली होती. अण्णा द्रमुक हा तमिळनाडूच्या विधानसभेत विरोधी पक्ष होता आणि द्रमुक हा सत्तेत होता. करुणानिधी हे तिथले मुख्यमंत्री होते. तर वाजपेयी सरकारमध्ये सहभागी होताना अण्णा द्रमुकच्या जयललिता यांनी आपला पाठिंबा कायम ठेवण्यासाठी केंद्र सरकारचा 356 वगैरे अधिकार असतो, तो वापरून करुणानिधी सरकार बरखास्त करावं यासाठी वाजपेयींकडे हट्ट धरला होता, आग्रह धरला होता. पण वाजपेयी त्याला बदले नाही. जयललिता पाठिंबा काढून घेतील आणि आपलं सरकार पडेल याची भीती न बाळगता वाजपेयींनी जयललितांना साफ नकार दिला होता. आणि द्रमुकचं सरकार पाडायलाही नकार दिला, बरखास्त करायला नकार दिला. आणि त्यामुळे जयललितांनी पाठिंबा काढून घेतला. आणि त्यामुळे वाजपेयींना लोकसभेमध्ये बहुमत सिद्ध करण्याची वेळ आली. तेव्हा द्रमुकचे भाजप विरोधात असलेले खासदार भाजपच्या मदतीला आले आणि पुढल्या काळात तमिळनाडूमध्ये द्रमुक आणि भाजप अशी आघाडी तयार झाली होती. हा सगळा इतिहास एवढ्यासाठी सांगितला की आपलं सरकार टिकवण्यासाठी राष्ट्रहिताचा बळी वाजपेयींनी दिलेला नव्हता. राजकारण कितीही करा, पण पक्षीय राजकारण करताना राष्ट्रहिताचा बळी द्यायचा नसतो, याचं भान प्रत्येकाला ठेवता आलं पाहिजे. मग ते भारतातला पंतप्रधान असो किंवा ब्रिटन आणि कॅनडातला पंतप्रधान असो, हीच गोष्ट कॅनडामध्ये जस्टिन ट्रुडोना लक्षात आली नाही. आणि आज अशी दुर्दैवी परिस्थिती आली की त्यांचेच एक एक मंत्री त्यांच्या असल्या चमत्कारिक मनमानीला कंटाळून राजीनामे देत गेले. त्यांच्या पक्षातच त्यांच्या विरुद्ध आवाज उठायला लागला. विरोधी पक्षात आवाज उठतच होता. पण आता अशी परिस्थिती आली आहे की कॅनडामध्ये जो खलिस्तानवादी एक शिखांचा राजकीय पक्ष आहे, त्या पक्षाने सुद्धा जस्टिन ट्रुडो यांचा पाठिंबा काढून घेतला. आणि म्हणूनच जस्टिन ट्रुडो यांना नाराज होऊन नामुष्कीने आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा लागलेला आहे. अर्थात त्यांच्या पक्षाचा नवीन नेता निवडला जाईल तेव्हा तो राजीनामा कार्यरत होईल आणि कदाचित कॅनडामध्ये नवा पंतप्रधान सुद्धा येऊ शकेल. पण मुद्दा असा आहे की मोदी ज्या पद्धतीचं राजकारण करतात
मोदी आणि त्यांची टीम, सत्तेत बसलेले मंत्री किंवा पक्ष आणि पक्षाची धोरणं चालवणारे जे जे लोक आहेत, ते ज्या प्रकारचं राजकारण करतात, ते जर तुम्ही बारकाईने समजून घेतलं तर ते गल्लीतल्या किंवा एखाद्या साखर कारखान्यातल्या राजकारणासारखं नाहीये. आणि त्यामुळे मोदींच्या विरोधात जाऊन काही डावपेच खेळायचे असतील तर 100 वेळ विचार करणं भाग असतं. उद्धव ठाकरे यांनी तो विचार केला नाही. शरद पवारांनी सुद्धा जी चूक केली त्याची किंमत त्या दोघांना मोजावी लागते. पण हा विषय हा फक्त महाराष्ट्र, कर्नाटक किंवा मध्य प्रदेश यांच्यापुरता मर्यादित नसतो. मोदी जे राजकारण खेळतात ते राजकारण करताना आपलं नुकसान होऊ नये आणि समोरच्याचंही होऊ नये. पण समोरचा आपलं नुकसान करायला टपला असेल तर त्याचं नुकसान नक्की झालं पाहिजे, या भूमिकेत मोदी राजकारण करत असतात, डावपेच खेळत असतात. कॅनडाला त्याचीच किंमत मोजावी लागते. कॅनडाला पाठीशी घालता घालता बायडेन जे काय राजकारण करत होते त्याच्या विरोधात उघडपणे न बोलताही नरेंद्र मोदी यांनी तिथले आगामी राष्ट्रपती होणारे किंवा राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवणारे डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी सन्मान मानलं. त्यांच्याबरोबरच इलॉन मस्क या मोठ्या अमेरिकन उद्योगपतीला हाताशी धरलं, त्याच्याशी आपली मैत्री आणि संबंध प्रस्थापित केले. इलॉन मस्कला भारतामध्ये त्याचे औद्योगिक हितसंबंध निर्माण करण्याची संधी दाखवली आणि त्यातून ट्रम्प, इलॉन मस्क आणि नरेंद्र मोदी यांच्यामध्ये जो एक मैत्री भाव निर्माण झाला, त्यातून गेल्या काही महिन्यातलं राजकारण आपल्याला दिसायला लागलेलं. बायडेन यांना निवडणुकीतून बाजूला व्हावं लागलं. बायडेन यांच्या जागी अध्यक्षपदाच्या उमेदवार झालेल्या ज्या महिला होत्या, त्यांचं तुलसी, मला वाटते तुलसी काय काय नाव आहे त्यांचं, तर त्या सुद्धा पराभूत झाल्या. आणि ज्या दिवशी अमेरिकेतलं अध्यक्षपदाचं मतदान संपलं त्यानंतर इलॉन मस्क यांनी खुले आम सांगितलं होतं की बायडेनचा पराभव ही सुरुवात आहे. पुढचा नंबर हा कॅनडाच्या जस्टिन ट्रुडोचा आहे. हे मला वाटतं 5 का 7 नोव्हेंबरला इलॉन मस्क यांनी सांगितलं होतं. त्याच्या पुढे जाऊन डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडाला आणि जस्टिन ट्रुडोला धमकी दिली की देश चालवता येत नसेल तर अमेरिकेचं आणखीन एक राज्य म्हणून तुम्ही युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका मध्ये स्वतःला विसर्जित करा. कुठपर्यंत येऊन पोचलंय बघा. एक तो कोण पन्नू आहे, गुरप्रीत पन्नू, खलिस्तानी, अमेरिकेत बसून उचापती करणारा, त्याला आश्रय देऊन त्याच्या आहारी गेलेले बायडन सारखे किंवा तो निज्जर सारखा खलिस्तानी कॅनडामध्ये त्याला आश्रय देणारे ट्रुडो, या दोघांना ऑपरेशन कमल म्हणजे काय त्याची चव आत्ता चाखायला मिळाली असेल. कारण विषय फक्त ट्रुडो पुरता मर्यादित राहत नाही. लवकरच आणखीन मला वाटते 1-2 आठवड्यामध्ये, 10 दिवसामध्ये अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प देशाची राजकीय सूत्र, सत्ता सूत्र आपल्या हाती घेतील. आणि त्यानंतर हा अमेरिकेत दडी मारून बसलेला पन्नू नावाचा खलिस्तानी आहे, त्याचं काय होईल याची कल्पना आत्तापासून करा. विषय अजून ट्रम्प अध्यक्ष झालेले नाही, पण पन्नूवर खुनी हल्ला करण्याचा आरोप ठेवण्यात आलेला निखिल गुप्ता नावाचा जो भारतीय अधिकारी होता, त्याला पकडण्यापर्यंत बायडेन यांनी चावटपणा केला होता. त्याच्यावर आरोप ठेवून त्याला आरोपी बनवण्याचे डावपेच खेळले गेले होते. त्या निखिल गुप्ताला निमूटपणे भारतात सुखरूप पाठवण्यापर्यंत बायडेन यांची नामुष्की झालेली आहे. पण आता निखिल गुप्ता भारतात पोहोचलाय, ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष होत आहेत, जस्टिन ट्रुडोला पायउतार व्हावं लागतंय. ऑपरेशन कमल हे आंतरराष्ट्रीय पातळीवर
ऑपरेशन लोटस कसं झालं असं आता म्हणणार का आपण? विचार करा मित्र, विचार करा. कारण ज्या पद्धतीचं राजकारण मोदी खेळतात ते गुजरात पुरतं मर्यादित नाहीये, ते मंदिर मशिदी पुरतं मर्यादित नाहीये. जागतिक राज्यव्यवस्था, भूराजकारण, जिओपॉलिटिक्स बदलण्याच्या प्रयत्नात नरेंद्र मोदी आहेत. आणि त्यामध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर ठराविक राजकारणी आपले मैत्र करून घेतलेले आहेत. अशा वेळेला ऑपरेशन लोटस वगैरे खोलचटपणा बाजूला ठेवून मोदींना समजून घेणं आवश्यक आहे. कारण त्यामध्ये जस्टिन ट्रुडो ही सुरुवात आहे. जस्टिन ट्रुडो ही सुरुवात आहे, एवढंच मी आत्ता सांगतो. नजीकच्या काळामध्ये, म्हणून आता किती पळापळ झाली आहे बघा, की भारताला एकदा काय तो व्हिटोचा अधिकार देऊन टाका इथपर्यंत गडबड झालेली आहे. कारण राष्ट्र काय तो राष्ट्रसंघ भारत काय तो युनो राष्ट्रसंघ शिल्लक राहील का अशी परिस्थिती हळूहळू येत जाणार आहे. कारण ऑपरेशन लोटस म्हणजे काय याची जाणीव अख्ख्या जगाला होईल. आता अधिक बोलत नाही मी या विषयात, माझ्या डोक्यात काय काय चाललंय हा वेगळा विषय. पण मी एक गोष्ट सांगतो की मोदी सारख्या राजकारण्याला हरवण्यासाठी त्याला समजून घेणं आवश्यक आहे. ही गोष्ट राहुल गांधींना दूर दूरपर्यंत शक्य नाही. पण भले भले पवारांसारखे जे अत्यंत स्वतःला मुत्सद्दी धूर्त म्हणतात त्यांना सुद्धा अजून मोदी आवाक्यात आणता आलेला नाही, समजून घेता आलेला नाही. या पार्श्वभूमीवर कॅनडाचा बळी सुद्धा ऑपरेशन लोटसने घेतला हे तुमच्या नजरेत आणून द्यायचं. म्हणूनच ही नुसती विषयाची तोंडओळख केली आहे. पुढच्या काळात अधिक बोलेन. आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.